मध्ये मागलेला आहे आणि मोठा जो जयघोष आहे, आनंदोत्सव जो आहे तो साजरा केलेला जात आहे. सकल मराठा समाज बांधवांनी हे मोठ्या प्रमाणात खोपोलीमध्ये, खोपोली शहरातील असणाऱ्या शिळपाटा परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ एकत्र झालेले आहेत व जरांगे पाटील यांना जो राज्य शासनाने आदेश दिलेले, जी मागणी होती मनोज जरांगे पाटलांची ती अखेर मान्य झालेली आहे. त्याचाच हा जो जल्लोष आहे हा साजरा केला जात आहे. खोपोली रायगड. शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ उभे राहून आम्ही सर्वजण आनंदोत्सव साजरा करत आहेत. परतीच्या प्रवासाला सर्व मराठी लागलेले आहेत आणि आमचा खोपोली हा शहर त्याच्या सेंटरचा भाग येतो. सर्वजण इथं थांबून जल्लोष करत आहेत आणि एक मराठा म्हणून आणि तुम्ही जसं बोलत का इतिहासाचा सांगा, खरोखर आजचा दिवस हा इतिहासामध्ये लिहिण्यासारखा असा आजचा दिवस आहे आणि याच्या पुढे जे काही सरकारने आम्हाला प्रॉमिस केलेले आहेत आणि त्या प्रकारे याचा आम्ही फॉलोअप घेऊन आणि लवकरात लवकर आमच्या सर्व यांना जे मराठ्यांना आरक्षण मिळेल याची आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि असाच जल्लोष आमच्याकडे सगळीकडे हा तुम्हाला पाहण्यास मिळत आहे. राहुलजी जाधव आता माझ्याबरोबर दुसरे जे आहेत ते पदाधिकारी माननीय राहुलजी जाधव खोपोलीतले एक मोठं नाव आहे आणि राहुलजी आपल्याला आज काय बोलायचं आहे उत्सवाबद्दल? आज आमच्या मराठ्यांच्या आयुष्यातला खूप सुवर्ण क्षण आहे. 27 तारीख जानेवारी 2024 हा दिवस इतिहासामध्ये नोंद केला जाईल. मराठ्यांनी शांततेत लढाई जिंकून दाखवली. शांततेमध्ये किती ताकद असते हे मराठ्यांनी दाखवून दिलेलं आहे. मनोजश्री जरांगे पाटील दादा यांच्या मागे पूर्ण समाज एकवटला आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आमची सगळ्यांची मागणी मान्य केली. आम्ही मुख्यमंत्र्यांना फुलाचं उधळण करतो, शब्दांची उधळण करतो, फुलांची उधळण करतो. त्यांना आई त्यांना उदंड आयुष्य लागू दे, मनोज जरांगे पाटलांना लागू दे, मुख्यमंत्र्यांना लागू दे. जय मराठा. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.